का वागते का असं दिव्या? का म्हणजे तर हसू की रडू मला तेच कळत नाही अशी. म्हणजे मी सकाळी तर तू इतकी आदर्श सून होतीस ना. आई बाई आजी दोघी तुझं इतकं कौतुक करत होत्या. छान तयार झालेलीस, काळी साडी नेसलेलीस, हलव्याचे दागिने, नथ. आजीने फक्त दृष्ट काढायची राहिली होतीस. अशी छान तयार होऊन संक्रांत साजरी करायला सासरी गेली होतीस ना. मग काय झालं ग? काय झालं तिथे? तुला कोणी काय बोललंय का? मला कोण काय बोलेल? मग तुला कसं कळलं? तुला हाकलून दिलं ना तिथून. दुसरं काय होणार होतं अजून? त्यांनी तुला नाकारलेशी, त्यांच्या सणातून, त्यांच्या आनंदातून आणि घरातूनही. मला माहितीच होतं तुला ते हकलवून देणार आहेत. आपले कर्मच तसेत ना. दिव्या, काय चुकीचं बोलतेय मी? त्यांना तर तू नकोच आहेस आणि आता इथे आईचा जीव पण नकोसा करून टाकलायस तू. असं कसं करतेस ग? असं नसतं यार. दिव्या, मी तुला पण वाटतंय का मी नको होतं काही बोलायला? माझी चूक आहे असं वाटतंय तुला? काय बरोबर वागलीस तू सांग? तुझ्यामुळे आईला अख्ख्या वस्तीसमोर तमाशा करायला लागला. हाणामारी, मारामारी. तुला जे हवं असतं ना शेवटी तू तेच करतेस. पण आईचा विचार केलायस का कधी? त्यावेळी कसं बसं नशिबाने तुझं लग्न झालं होतं तर आईला जरा बरं वाटलं होतं. पण ते पण तुला टिकवता आलं नाही. आता तुझ्या ह्याच स्वभावामुळे आई तुला शपथ घ्यायला लावती. ते पण तू किती टिकवणार आहेस माहिती नाही. तू नाहीच सुधारणार आहेस शिवा. आतून बाहेरून जशी आहेस ना तशीच राहणार आहेस आणि त्याचा त्रास सगळ्यांना होणार आहे. माझ्या वाटणीचं सगळं तुला मिळालंय ना. मग आता जोवर तू ते सगळं सोडत नाहीस तोवर मी तुला असाच त्रास देणार. तुझं जगणं नकोसं करणार आहे. शिवा येते, शिवा भांडते, शिवा मारामारी करते. पण नाव कोणाचं खराब होत आहे? शिवाचं. हे बघ शिवानी, इथून पुढे मी जे सांगेन ना तेच तुला करायचंय. उद्या तू माझ्यासोबत देवळात यायचं आणि देवी आई समोर शपथ घ्यायची की यापुढे कुणावरही हात उचलणार नाही आणि मारामारी करणार नाही म्हणून. शिवानी, त्या लोकांमध्ये बदल करायची गरज नाहीये. तुला ना स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे शिवानी कैलास पाटील. पप्पा, शिवानी कैलास पाटीलची तुम्ही शिवा केली. तुम्ही सांगितलं की अन्यायाला थारा द्यायचा नाही. अन्याय जिथे होत असेल तिथे हार नाही मानायची. मग आईच्या नजरेत मी चुकीची काय आहे? उद्या आई मला देवळात घेऊन जाईल आणि शपथ घ्यायला सांगेल. पण तिला हे का कळत नाही की तिची शिवा स्वतःहून कधी हात नाही उचलत. काहीतरी झालं असेल म्हणून हे केलं असेल ना. मग आता उद्या शपथ घेतल्यावर काय करायचं मी? सगळे असे बघत असतात काहीतरी घडताना, तसंच बघत राहायचं का? चाललंय ना, चालू दे असं म्हणत राहायचं का? पप्पा, मला नाही कळत आहे काय करायचं. मी ना जाम कन्फ्यूज आहे. कन्फ्यूज पेक्षा ना मला खूप वाईट वाटलंय. आशू, नेहा, ये ना, ये. काय झालं मला सांग. तू असं अचानक का बोलवलंस? आशू, लग्नाआधी काही गोष्टी क्लिअर झालेल्या बऱ्या असतात. ओके, बोल ना, काय झालं? समजा कधी पुढे जाऊन अशी वेळ आली की सगळं जग माझ्या विरोधात असेल पण मी योग्य असेल, तेव्हा तू माझी बाजू घेशील का? हे कशावर ना बोलतेस तू? नाही, आज जे झालं त्याच्यावरून बोलतीये मी. म्हणजे आज जेव्हा संक्रांतीसाठी शिवा इथे आली होती तेव्हा सीताक्का तिला खूप बोलली आणि तेही सगळ्यांसमोर. पण तू एकदाही तिची बाजू घेतली नाहीस. शिवानी इथे मी काय म्हणते आशू, ती अजूनही या घरची सून आहे.
तुझी तिची ओळख आहे, ती मैत्रीण आहे तुझी, पण तू तू तिला समजून न घेता एकदाही त्याची बाजू घेतली नाहीस. नेहा, शिवानी इथे याची काहीच गरज नव्हती आज. आपण पण संपदाने तिला इथे बोल. संपदा लहान आहे, तिला कळत नाही, पण शिवाला कळतं ना. संपदानी बोलवलं तर आपण यायचं का नाही याचं शिवाच्या हातात आहे. पण पाना गँग तिला इथे घेऊन आली होती आणि इथे आल्यावर पण संपदाने तिला फोर्स केला म्हणून ती आतमध्ये आली. तिचे तू बघितलं नाहीस पण मी बघितलं. मी समजू शकतो. उद्या माझ्या बाबतीत जर असं झालं तर? असं नाही होणार. तुझ्या बाबतीत नक्कीच नाही होणार आहे, मी प्रॉमिस करतो. काय आहे, शिवाचं आणि माझं एक वेगळं इक्वेशन होतं आणि शिवा अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. तिच्या डोक्यात काय चालतं हे मीही नाही सांगू शकत. ऑल्सो मला आता समजूनही घ्यायची इच्छा नाही आहे, म्हणून मी आज समजून नाही घेतलं तिला. मला वाटलं आशूला आजच्या गोष्टीवरून वाईट वाटलं असेल, पण हा तर अजूनच फर्म होतोय. शिवाय याला कसलीच जाणीव होत नाहीये. चल आता रात्र झालीये खूप, मी तुला सोडतो. चल, उशीर झालाय. शिवा, ही काय नौटंकी आता? शिवा, ह्या सगळ्यात आमची चूक आहे. अरे तुम्ही काय केलं आहे? किंवा तू त्या माणसावर भडकलीस तर तुझं काहीच चूक नाही. म्हणजे तू ते आधीपासून अपसेट होती ना, म्हणून तुझ्याकडून झालं. अपसेट? मला कुठे काय झालं? काही बोलताय तुम्ही? अगं शिवा, आशूच्या घरी जे सगळं झालं ना त्यामुळे तू अपसेट असणार ना. हवे, ते सगळं तिथेच सोडलं, कधीच सोडलं मी. हाँ शिवा, लेकिन वो बात तेरे दिल को बुरी लगी ना. आणि तिकडं सीताई काकू जे वागले ते पण काही बरोबर नव्हतं. हां, हो शिवा, हे जे सगळं झालं ना हे आमच्यामुळे झालं. हा, आम्ही तुला सरप्राईज द्यायला तिकडे घेऊन गेलो आणि तिथे राडा झाला आणि तोच राग तुझ्या डोक्यात होता म्हणून तो सगळा राग त्या माणसावर निघाला. म्हणजे या सगळ्याला जबाबदार आपणच आहोत ना. हां. अबे, तुम्ही पागल आहात का? ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सगळं जोडून टाकताय. संक्रांतीला तुम्ही माझ्या घरी घेऊन गेलात मला, बरोबर? तिकडे मला बरं वाटावं म्हणूनच घेऊन गेलात ना. आता तिकडे काय राडा होणार आहे तुम्हाला माहित होतं? स्टेफनी, तुझा इरादा काय चुकीचा होता नव्हता ना? आणि राहिला प्रश्न त्या माणसाचा, तो तर डोक्यात गेलाच आहे माझ्या. अरे आयुष्यात कधी आपण रिपेअर केलेल्या गाडीला स्क्रॅच आलाय का? नाही ना. एकतर त्याची ती भाषा माझ्या डोक्यात जात होती आणि त्या तो तुम्हाला ब्लेम करत होता. माझा विश्वास आहे यार तुमच्यावर, असं कसं बोलू शकतो? मग दिली त्याला ठेवून एक. आता ह्यात सगळ्यात तुमचा काय दोष आहे? काहीच नाही. तुम्ही कशाला गिल्ट घेता उगाच? शिवा यार, वाईट तर वाटतं ना. आम्हाला वाटलेलं की तिकडे गेल्यावर काहीतरी चांगलं होईल. हां. होणार, पण तिथे गेल्यावर नाही. चांगलं झालं की मी तिथे जाणार, पण त्यासाठी तुम्ही एक कराल का? हा शिवा, बोल ना, काय करायचं सांग तू. तुझ्या सांगशील ना ते आम्ही करू. हा, तुम्ही सगळे जे मला आणि आशूला एकत्र आणण्यासाठी करताय ना, ते सगळं आधी सोडा. अगं पण शिवा असं कसं? अगं शिवा, असं काय करते रे भावानो? अरे त्यामुळेच ते सगळा प्रॉब्लेम होतोय. आजच बघा ना, तुम्ही आणि संपदाने प्लॅन केला, त्याचं काय झालं? हे बघा, तुमचे इंटेन्शन्स आहेत ना ते लोकांना नाही कळत आहेत, त्यामुळे गैरसमज होतात आणि मग राडा होतो. नेक्स्ट टाइम असा प्लॅन करतो नक्की. मग कसला प्लॅन? ठरला नाही. ठरवायचं पण नाहीये, कळलं? आता आता मागे पण तुम्ही मला आणि आशूला एकत्र आणण्यासाठी इथे गॅरेजमध्ये आम्हाला एकटं ठेवलं, तेव्हा काय झालं? आशूने तुला तेच हेच करतोय तो नाही समजून घेते. त्याला नाही कळत आहे की तुम्ही सगळे हे आम्हाला एकत्र आणण्यासाठी करताय, त्यामुळे नका करू हे. अगं पण शिवा, वेळ आल्यावर सगळं नीट होईल. आणि आशूचं लग्न झालं तर? त्याला मंडपातनं पळवून घेऊन ये. काय? म्हणजे तू परत राडा करणार? अगं पण म्हणजे शिवा, उद्या तू शपथ घेणार नाहीयेस का? आणि काकू शांत राहणार नाही. हा, हां. आजीला सांगितलं तर? आता आई कोणाचंही ऐकणार नाहीये यार. आणि आयुष्यात पहिल्यांदा पप्पांच्या शिकवणीवरून मला कोणतरी बोललंय. नाही बॉस,
पप्पांच्या नावाला तर धक्का नाही लागू देणार मी, आणि त्यांची शिकवण पण नाही मोडणार. पप्पा मला सांगा ना, मी काय करू? मी खूप कन्फ्यूज आहे, मला नाही कळते काहीच. पप्पा उद्या तुम्ही आणि देवी आई जे ठरवेल ना तेच शिवाच्या बाबतीत होईल. आशुतोष देसाई, मी इथे माझा स्वाभिमान बाजूला ठेवून आले होते, कारण मला संपदाने बोलवलं, तिच्या आनंदासाठी आले. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू मला जोपर्यंत इथे घेऊन येत नाहीस तोपर्यंत मी इथे पाऊल ठेवणार नाही. आणि हा शब्द आहे शिवाचा. ताई काय झालं, तू बोलवलंस? हा ये ना. संपदा कुठे आहे, येते. संपदा ये ना. संपदा अशी मागे का उभी आहेस? घाबरली आहेस का? ये ये. आणि का घाबरली आहेस? शिवाला या घरात आणताना तर घाबरली नव्हतीस. तू आणि मांजाने घडवून आणलात ना हा प्लॅन. ताई मी बोलते तिच्याशी. काय बोलणार आहे उर्मिला? तिला असं वाटतंय तिची काकू चुकीची आहे. हे सगळं मी आशूच्या आनंदासाठी करते, पण तुम्हाला ते सगळं चुकीचंच वाटतंय का? आणि मांजाचं जाऊ दे, पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती संपदा. तू कीर्तीसारखी आहेस मला. तूही या घराचा विचार करायला हवा की नको? आणि मुळात आशूचं लग्न ठरलंय हे तुला कळ. ताई ताई, शिवाची पहिली मकर संक्रांत होती ना, म्हणून कदाचित तिला वाटलं. उर्मिला, आणि तूच असा विचार करायला लागलीस तर संपदा काय अशीच वागणार? इथून पुढे शिवाला या घरात आणण्याचा प्रयत्न करू नका. हे मला चालणार नाही. पण काकू, हे घर पण तिचंच आहे. नाहीये तिचं हे घर. आशूने आणि शिवाने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या आहेत, आठवतंय ना? आशूच्या मनातच तिच्याविषयी काही नाहीये, जागाच नाहीये, तर या घरात कशी? हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा आता इथून पुढे. शिवाचा आणि देसाई कुटुंबाचा आता कुठलाही संबंध नाहीये. पण काकू, अगं संपदा ताई, असं यापुढे कधीच काही होणार नाही. मी समजावते तिला. चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक ना, ते सगळं राहू दे. गाडी काढ, निघायचंय आपल्याला लगेच. ओके. जा पटकन. ऍक्च्युली मला यायची अजिबात इच्छा नाहीये. खरं तर माझी पण इच्छा नाहीये. लक्ष्मण, उर्मिला, आपल्याला शिवानी काय सांगितलंय? तिचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे आणि माझा शिवावर विश्वास आहे. एक ना एक दिवस आशूला जाणीव होईल. आता आपण शुभ कार्यासाठी जाताना मला ना घरात वाद नकोयत कुठले. तुम्ही सगळे माझ्याबरोबर येताय हे महत्वाचं आहे, मग कारण तुमचं कुठलंही असो. पण आशू आणि नेहाच्या लग्नाची पत्रिका ठेवायला आपण जातो आहोत आणि या शुभ कार्याला सुरुवात होणार आहे. आशू, छान दिसतोस. हे बघ, आता नेहा आली की निघूयात आपण. आलो ग सीता. अरे या, सॉरी हा, थोडा उशिराच झाला. अगं मावशी, राहू दे, काही हरकत नाही. आता नवी नवरी आहे ना नेहा, आवरायला थोडा उशीर होणारच. हो, पण जरा वाट बघायला लागली असेल ना आमच्यामुळे. नाही, काही हरकत नाही. अगं सगळी तयारी करून ठेवली आहे, आता निघूया आपण. चला, गुरुजी वाट बघत असतील. चला. चल नेहा, चल ये ये आशू. चला निघूया ना. शिवानी, काय झालं आता? अगं काय झालं म्हणजे? तुला सांगितलंय ना देवळात जायचंय ते. आता मदत? मध्येच कसं? कालच सांगितलंय ना तुला.
अरे यार आई असं काय करते? एकही शब्द बोलू नकोस हं? मी सांगते ते करायचं. देवळात जायचं, देवापुढे नारळ ठेवायचा, नारळावर हात ठेवायचा आणि काय म्हणायचं, तर हा हात पुन्हा कुणावरही उचलणार नाही. कळलं? त्यापेक्षा मी काय म्हणते, मी असे हात बांधूनच फिरते ना नेहमी. चांगलंय. असं केलंस ना तर देवाला 5 नारळांचं तोरण वाईन मी. आई असं काय करते? आई बोलू नकोस. ह्या समजायची गरज आहे का वंदे? तुम्ही उगाच तिची वकिली करू नका आई. या बघ, वकिली करत नाहीये, पण तुला एक सांगते, शिवामुळं ही वस्ती सारखी सारखी वाचते. कळलं? ते काहीही असलं तरी माझ्या बोलण्यात तथ्य हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण वंदे, माझी शिवा उगाच कुणावर बी हात उचलत नाही. नाही, मला काही ऐकायचं नाहीये. अगं शिवानी, तू माझ्यासोबत येणार आहेस. हे बघ शिवानी, हे मी तुझ्याच भल्यासाठी करते. तसंही आज माझं व्रत पूर्ण होणार आहे आणि तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे ना. झालं तर मग हे यात तुझंच हित आहे ग. कसलं हिट आणि कसलं काय? काय बरोबर आहे ना? तुझ्या त्या व्रताचा काही उपयोग झाला का? उगाच कष्ट घेतेस तू. आता पण हे शपथ वगैरे देऊन काही होणार नाही. तरी म्हणलं डुचकी बोलली नाही कशी. काय चुकीचं म्हणाले मी? ऐक ना, तू तो घास गिळतेस ना, तसं ओठावर आलेले शब्द पण गिळायला शिक जरा. काय चुकीचं म्हणाले मी? आता तसं पण आशू दुसरं लग्न करणार आहे, त्याला काही संबंध ठेवायचे नाहीयेत. आता हिला सुधारून काही अर्थ आहे का? उगाच देवाच्या दारात नाटकं करायची. अरे कोणी संबंध तोडले? हा, त्याच्या घरचे अजूनही माझ्या बाजूने आहेत. आणि आशूचं काय? अरे गैरसमज झाले, ते दूर होतील आणि मला विश्वास आहे की आशूला जाणीव होणार. पण त्यासाठी शिवानी तुला स्वतःला बदलायला हवं. हे बघ शिवानी, तू फक्त तुझ्या पप्पांची मुलगी नाहीयेस, तू आमची सुद्धा लेक आहेस ना. फक्त वडिलांकडनं सगळं घेतलं पाहिजे असं नाही ग. एक दिवस तुला तुझे पप्पा घरी घेऊन आले, म्हणाले आजपासून ही शिवानी नाही तर शिवा आहे. ज्या दिवशी तू शिवा झालीस ना, त्या दिवसापासून माझी काळजी वाढली. तुला तुझ्या पप्पांची धडाडी दिसते ग, पण माझं प्रेम नाही दिसत, माझी काळजी नाही दिसत. तुझ्या पप्पाने ना जगाचा सामना करायला तुला तयार केलं, पण दुसऱ्यांच्या घरात जाऊन कसं वावरायचं हे नाही शिकवलं ग. जगासाठी तू शिवा असलीस तरी ते तुला शिवानी म्हणून बघतात. तुझं मारामारी करणं, मुलांसारखं वागणं हे विचित्र वाटतं. आणि यामुळेच तू स्वतःचं मोठं नुकसान करून घेतलंयस शिवानी. आई तुला वाटतंय ना मी हे करावं? मी घेते शपथ. चला आता देवासमोर पत्रिका ठेवली म्हटल्यावर सगळ्यांना पत्रिका वाटता येतील ना आई? हो. अगं पण गुरुजी आले नाहीत अजून, राहिले कुठे? हो ना, मी तेच म्हणत होते. खरं फोन केला तेव्हा म्हणाले होते मी इथेच आहे म्हणून. अहो एक काम करता का, जरा पुन्हा फोन करून बघा ना. येतीलच इतक्या. हो पण सगळं वेळेत व्हायला हवं ना. सगळी तयारी झाली आहे, पत्रिका आल्या आहेत, आता कुठलं विघ्न नकोय. आलं विघ्न आलं.